शाहू महाराजांचे वंशज समर्जित घाडगे जे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांनी जे मध्यंतरी जे उपोषण केलं होतं आणि आता अधिवेशन पण चालू आहे त्याच्यावर काय तोडगा निघाला आहे का. मला सांगा की समर्जितजी, तुम्ही शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या तिथे पूर्ण दिवसभर उपोषण केलं, परंतु ते उपोषण जे आहे ते सार्थकी लागले का, सरकार ऐकले का? नाही, सर्वप्रथम जे उपोषण आपण केलं शाहू महाराजांचं घराणं म्हणून शाहू महाराजांच्या पुतळ्या चरणीच मी ते उपोषण दिवसभर केलं आणि त्यासाठी मी माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार व्यक्त करतो की लाईट बिलाच्या संदर्भात त्यांनी विषय इतका चांगला अधिवेशनात घेतला की उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी घोषणा केली की तुर्तास वीज कनेक्शन कापायची जी प्रक्रिया सुरू झाली आहे ती तुर्तास आपण थांबू. हे आत्ताचं एक टेम्पररी सोल्युशन आहे, म्हणजे असं काहीतरी बँडेड लावल्याचा का विषय, पण त्यातून जखम पूर्ण होणार नाही. सर्वप्रथम सरकारची घोषणा केली होती की आम्ही वीज बिल माफ करू. कृषी पंपाचा विषय असेल, ग्राहकांचा असेल, ही घोषणा झाली पण असेल तर ह्याच्या पुढे ही तर थांबत नाही. येत्या काळामध्ये वीज बिल माफ व्हायलाच पाहिजे, या अनुषंगाने मी ते उपोषणाला बसलो होतो. त्याचबरोबर जे लोकांनी प्रामाणिक कर्ज भरला त्या 50,000 रुपये अनुदान देतो, हे 6 मार्च 2020ला सरकारने घोषणा केली. ते पण आंदोलन आम्हीच उभा केलं होतं, दादानी आम्ही मिळून आणि देवेंद्रजींनी ते पत्र आम्ही राज्यपालांना दिले. त्याला आता 1 वर्ष पूर्ण होतो आहे, पण 50,000 रुपये अनुदान कुठंच सरकारने जे जाहीर केलं त्याची रक्कम ते देत नाही आहेत. आणि 70 लाख शेतकरी या राज्यामध्ये आहेत ज्यांनी प्रामाणिक कर्ज भरला, त्यांना आज ते अनुदान मिळत नाही आहे. त्याच्यामुळं या अधिवेशनामध्ये आत्तापर्यंतरी काहीही सरकारने स्पष्ट भूमिका या विषयावर घेतली नाही आहे. वंशाला शाहू महाराजांच्या वंशजांनाच आंदोलनाला बसावं लागते, उपोषणाला बसावं लागतं. पण मला सांगा की आत्ता जो तुर्तास जी स्थगिती दिलेली आहे, तर काय वाटतं की ही तुर्तास स्थगिती का, कायमची का नाही? नाही, हा प्रश्न सरकारनं विचारला पाहिजे आणि ह्याच्यासाठी मला काय आणखीन पुढे काय पावलं घ्यावी लागली तर घ्यावी लागणार, कारण आज लोकांची प्रचंड हाल व्हायला लागलेत. आणि मी थोडी दुरुस्त करतो, मी राजे म्हणून ह्या उपोषणाला बसलो नाही, मी महाराष्ट्राचा सेवक म्हणून या उपोषणाला बसलो. आणि त्याच्यामुळं सरकारने ह्याच्यामध्ये फक्त दिशाभूल करते, ह्याच्यामध्ये ठोस निर्णय त्यांनी येत्या काळात घेतले पाहिजे. बरं, परंतु अधिवेशन चालू आहे, अधिवेशन हेच व्यासपीठ असतं की सर्वात ठोस निर्णय घ्यायचा, आणि सरकार अशा वेळी ठोस निर्णय घेताना दिसत नाही आहे. नाही, जो काही निर्णय घेतला ते विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आवाज उठवला आणि म्हणून त्यांना हा तुर्तास स्थगिती द्यायचा निर्णय घ्यायला पाहिजे. पण पूर्णपणे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, दादा असतील, आमची मागणी आहे की ही वीज बिलं माफ व्हायला पाहिजे आणि येत्या काळामध्ये 50 रुपये अनुदान मिळालाच पाहिजे. ह्याच्याशिवाय दुसरं कुठला पर्याय नाही, नाहीतर आणखीन काही पावलं आम्हाला उचलावी लागणार. अच्छा, सरकार कदाचित हा विचार करत असेल की बोजा पडतोय सरकारवर मोठ्या प्रमाणात, सरकारच्या तिजोरीवर, मग घोषणा कशाला केली? आम्ही काय तुमच्या इलेक्शनच्या जाहीरनाम्याच्या बेसिसवर मागणी नाही करतोय. 6 मार्च 2020ला तुम्ही घोषणा केली, GR काढला, 50 रुपये अनुदानचा GR झालाय, पण त्याची तरतूद नाही. वीज दरवाढ संदर्भात वीज बिलं माफ करू असं सरकारच्या मंत्र्यांनी घोषणा केली, एकदा नाही 2दा केली. तुम्ही केलेल्या घोषणा, तुम्ही काढलेल्या GRचं तुमचं महत्त्व नसेल तर मग काय राहिलं सरकारमध्ये? बरं, मंत्री काँग्रेसचे, वित्तमंत्री राष्ट्रवादीचे, मुख्यमंत्री शिवसेनेचे, नेमके या निर्णयासाठी त्याच्यावर सोल्युशन न निघण्यासाठी जबाबदार कोण आहे? जबाबदार सरकारच आहे. आता ह्यांनी ठरवायचं, एकामेकावर फक्त तुम्ही जबाबदारी टाकत असाल त्याचा उपयोग नाही ना. आज शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, या गोष्टींचा तुम्ही त्यावेळी श्रेय घेतल्या, आतिषबाजी केली आणि आज तुम्ही ह्या गोष्टीतून जबाबदारी फक्त. मागच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफी दिली, त्यामध्ये 25,000 रुपये अनुदान जे जाहीर केलं होतं 3 महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पोचलं होतं. आता 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये जबाबदार सरकारच आहे. आता कोणी कोणावर जबाबदारी घ्यायची हा तो त्यांचा अंतर्गत विषय आहे, पण शेतकऱ्यांना न्याय आणि ग्राहकांना न्याय मिळालाच पाहिजे. तुमची पुढची भूमिका काय असणार आहे यापुढे, कारण आता तुर्तास तर स्थगिती दिलेली आहे? येत्या काळामध्ये अधिवेशनानंतर लोकांशी चर्चा करून, ज्या घटक ज्या लोकांनी आम्हाला साथ दिली, शेतकऱ्यांशी चर्चा करून पुढची भूमिका मी योग्य वेळी सांगेन. बरं, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की तुम्ही जबाबदारीविषयी बोललात, सरकारच्या अंतर्गत जाऊ द्या, परंतु मराठा आरक्षणामध्ये सुद्धा राज्य सरकार म्हणतं की ही केंद्राची जबाबदारी आहे. नाही, आता मला एक सांगा की मागच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक सगळ्यात मोठी लीगल टीम उभा करून, चंद्रकांत दादा त्या टीमचे अध्यक्ष होते. मराठा आरक्षण जे 70 वर्ष नाही झालं, ही मराठा आरक्षण मागच्या सरकारने दिलं. त्या कायद्याच्या चौकटीत बसून हायकोर्टमध्ये ते टिकलं.
सुप्रीम कोर्टामध्ये त्याला स्थगिती का मिळाली? कारण तुमचे वकील तिथं हजर नव्हते. विरोधी पक्षाचे ज्यांनी विरोधामध्ये ही याचिका फाईल केली तिथं कुठले वकील उभा राहिले, कुठल्या पक्षाचे ते नेते होते, ह्याचंही आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि हे सगळं करताना तुम्ही आता म्हणताय केंद्राची जबाबदारी, याच्यामध्ये केंद्राचा काय संबंध येतो? याच्यामध्ये जबाबदारी तुमची आहे. आरक्षण राज्य शासनाने दिलं, त्याला हायकोर्टने टिकलं, सुप्रीम कोर्टात का टिकत नाही? याच्यामध्ये आपली जबाबदारी, प्रत्येक गोष्ट तुम्ही केंद्र सरकारमध्ये टाकत बसला, मग सरकारातून राजीनामा द्या ना, केंद्राला सरकार चालू दे. 8 तारखेपासून सुनावणी आहे. मध्यंतरी सरकार म्हणलं होतं की आमची पूर्ण तयारी आहे. दिल्लीमध्ये येऊन बैठका पण घेतल्या होत्या, परंतु स्थगिती जी आहे ती मात्र काय उठवता आली नव्हती. काय दिसतंय तुम्हाला चित्र यापुढचं, की सरकारचा अभ्यास पूर्ण झालाय का, कागदपत्र गोळा झाली आहेत का? कारण कोविडचं वारंवार कारण दिलं जात होतं. त्यांची नियतमध्ये खोट आहे असं माझा स्पष्ट आरोप आहे. जेव्हा तुम्हाला कुठलं जे 70 वर्ष आरक्षण झालं नाही, ते मागच्या सरकार आरक्षण देऊ शकलं कारण त्यांची नियत क्लिअर होती. तुम्हाला आरक्षण द्यायचंच नाही आहे म्हणून तुम्ही कधी केंद्राचं कारण सांगता, कधी वकील तुमचे तयार नाही सांगता, तेव्हा तुम्ही सांगता कोविडचं कारण आहे. बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या चालू आहेत. फक्त मराठा आरक्षणाला, मराठा समाजाला न्याय देत्यावेळी तुमच्या नियतमध्ये क्लॅरिटी आहे का, ह्याच्याबद्दल आता शंका निर्माण झाली आहे. बरं, जर या सुनावणीच्या नंतर जर परिणाम जे आहेत, निकाल जो आहे तो जर समाधानकारक जर नसेल तर काय वाटतं की राज्यामध्ये उद्रेक होईल? मराठा समाजाने जे काय मोर्चे केले ते शांतीपूर्वक केले, पण आता मी सांगतो हे काय आता आपल्या कोणाच्या हातामध्ये राहणारी गोष्ट नाही आहे. लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन होऊ नये आणि मराठा समाजाची जी पेशन्सची लिमिट आता सरकार बघायला लागली ती होऊ नये म्हणून 8 तारखेला जर फेवरेबल सुनावणी नाही झाली तर पुढची जबाबदारी सरकारचीच राहणार आहे. धन्यवाद आम्ही चर्चा केल्याबद्दल. खरं तर सरकारची नियत जी आहे ती स्पष्ट असणं गरजेचं आहे. जर मनासारखा निकाल किंवा जर आरक्षण मिळालं नाही तर मात्र जबाबदारी सरकारची असणार आहे. परंतु वीज असेल, शेतकऱ्यांचे मुद्दे असतील, या मुद्द्यावर यापुढे सुद्धा रस्त्यावर उतरतच राहणार असं सुद्धा समरजित घाटगे यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामॅन राजेश रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे